लेट्स प्ले वडोद मैदानाच्या मॅच मध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिली सेमीफायनल तुमच्या समोर. एका साइडला वंश विघ्नार्थ जोगेश्वरी त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. विघ्नेशने मगाशी म्हटलं की आम्ही 2023 ला सेमीफायनल खेळलो, पण आमची इच्छा आहे की फायनल गाठायची आहे, पण त्यासाठी मॅच जिंकणं गरजेचं आहे. जबरदस्त स्टार्ट कास्ट घेऊन अवधूत, त्यानंतर माजिद, ब्रिजेश, साहिल, त्यानंतर पाहिलं तर सुशांत, अक्षय, सुधीर आणि आदित्य पवार भाऊ. ठाण्याचा एक धडाकेबाज खेळाडू आहे. आदित्य पवार भाऊला मी कधी शांत बघितलं नाही. अगदी हालचाल करत असतो आणि अंपायर्स म्हणजे वाईड असला की तो अगदी जबरदस्त प्लेअर आहे. आउटब्रेक जबरदस्त मोठा आहे, त्याच्याकडे खूप व्हेरिएशन आहे. लेट्स प्ले रेडी टू फाईट. पहिली सेमीफायनल श्री सिद्धी सेवा मंडळ. पहिली सेमीफायनल. बोला गणपती बाप्पा, अंबे माते की, भवानी माते की. या ग्राउंडवर आला तर भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मुंबईकर जात नाहीत. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी आदित्य पवार, लेफ्ट आर्म आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉल वळवला गेला. बॉल ऑफ द सेमीफायनल मॅच. काय बॉल वळवला भाऊने. नॅचरली भाऊ ओव्हर द विकेट बॉलिंग करतो, बट आता ह्या ओव्हर मॅच मध्ये ह्या खेळपट्टीवर राऊंड द विकेट मारा करतोय. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सुरेश सरोज. काय कॅच पकडली गेली तिकडे. विघ्नेश शिंदे तिकडे होते. जबरदस्त कॅच पकडताना पाहिले गेले विघ्नेश शिंदे. पहिल्या बॉलवर तर विकेट येते. काय घडेल या मॅच वरती सर्वांचं लक्ष असणार आहे. सुधांशू परब साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सुधांशू स्पोर्ट्स गेली कित्येक वर्ष या परिसराचं एक वेगळं नातं राहिलं गेलंय. यावर्षी त्यांनी अंपायर्सला जास्त खुश केलं. काय टी शर्ट्स बनवल्यात त्यांच्या, आणि सर्व अंपायर्स खुश आहेत. सर्व प्लेयर्सच्या टी शर्ट आपण तिकडून बनवल्या आणि परब साहेबांचा आम्हाला तेवढाच सपोर्ट राहिला. धन्यवाद. पप्पा दादा म्हणून देखील सर्वांचे लाडके आहेत. सुधांशू परब साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर येतात. मतांग सारंग येतात मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेची ओव्हर मात्र बॅटिंग करावी लागेल. कोण जिंकेली सेमीफायनल. सर्व मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. कट केला गेला बॉल. 1 रन तिकडे मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आदित्य पवार, स्ट्रायकरला दिवेश पारावे. याही खेळाडूने एक जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना आपल्या नावाचा डंका मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक खूप चांगल्या अंदाजामध्ये आपण पाहायला मिळाला आहे. आदित्यने सर्व मॅच मध्ये इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. याही मॅच मध्ये सुरुवात दमदार केली आहे. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. या बॉलवर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल अगदी बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण अवधूतने पण तो रीड केला बॉल की हा बाहेर येऊ शकतो. त्यामुळे अवधूत पण थोडा लगेच फिरला तिकडे. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. साहिलने प्रयत्न केले, बट बॉल थांबणार नाहीये. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडा फसला गेला. गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. साहिल आचरेकरने तिकडे प्रयत्न केले, बट फटका फसला आणि गॅप मध्ये जात असताना 4 रन मिळतात. स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल. धावफलक आपण पाहिलं तर आतापर्यंत 6 रन झाले धावफलकावरती. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन. 43व पर्व आहे श्री सिद्धी सेवा मंडळ. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन तिकडे मिळेल. भव्य दिव्य असं आयोजन. 1,25,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये अशी असणारी क्रीडा स्पर्धा आहे.
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देण्यात येणारी सोन्याची चैन, बेस्ट कॅप्टन म्हणून देण्यात येणारं सोन्याचं लॉकेट, त्यावर देखील सर्वांची नजर असणार आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर कोणाला मिळेल मुंबईकरांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. श्री साई स्पोर्ट्सला देखील सगळं युट्यूबला मॅचचा आनंद घेतात. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला बट तिकडे पंचारी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. म्हणजे आता ज्यांचं लग्न ठरलंय, लग्न ठरायचं बाकी ते आता सोनं बनवतात, बट सोन्याचा जो रेट वरती चाललाय, पण ही चैन आज ज्याला मिळेल त्याचे घरचे अगदी वाजत गाजत स्वागत करतील. या बॉल आतमध्ये आणला, टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, बट विघ्नेशने रीड केलं होतं की हा बॉल जास्त टॅप झाला तर आपण त्याला कलेक्ट करू शकतो. खूप चांगलं कॉम्बिनेशन तिकडे जुळलं आणि रन्स मात्र सिंगल मिळेल. जबरदस्त ओव्हर पाहिली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोर आलाय 9 रन, एक बाउंड्री आली आहे. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. विकेट पण गेले, म्हणजे ओमकार मलाड संघ एक बाउंड्री पण आली आहे. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी 6 ओव्हरची मॅच आहे. पहिली आणि 6वी ओव्हर मला असं वाटतं कंपल्सरी पॉवर प्ले आणि मध्ये 1 ते 4 मध्ये 2 ते 4 मध्ये तुम्ही कधी पॉवर प्ले घेऊ शकता. उर्वरित दोन्ही टीम्सने याचं पण लक्ष द्यायचं. बॉलिंगसाठी माजी देतात. दिनेश राणे यांना विनंती करेल की आपण एक सन्मान घेत आहोत. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. सुधांशु परब यांचा विशेष सन्मान केला जाईल पप्पादादा यांचा, आणि नेहमी आम्हाला खूप मोठं सपोर्ट राहील. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुधांशु परब, सुधांशु स्पोर्ट्स सर्वांचे लाडके पप्पादादा, थँक्यू सो मच. आपण या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून येतात आणि मग गेले कित्येक वर्ष सुधांशु स्पोर्ट्स या साऊथ मुंबईमध्ये अगदी त्यांच्या नावाचा आपण बोलबाला पाहिला गेला असे पप्पादादा. धन्यवाद दादा. एक विशेष सन्मान श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकर तर्फे आपला एक विशेष सन्मान केला जातो आहे. आणि असंच प्रेम हे 43वं वर्ष, असंच प्रेम 100 वर्ष, त्याच्याहून जास्त वर्ष आपलं राहो. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी माजी देत आहेत. जबरदस्त इकॉनॉमीने बॉलिंग करतात माजी आहेत आणि खूप वर्षापासून याही खेळाडूला आपण खेळताना पाहिलं गेलंय. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अलकादाने तिकडे टॅप केलं गेलं. आदित्य पवार तिकडे क्विक आले. 1 रन मिळेल. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 10 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला मतांग सारंग. या बॉलर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कॅच ऑफ द मॅच. पकडो कॅच और जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. जबरदस्त कॅच पकडली गेली. अवधूत काय कॅच कलेक्ट केली गेली आहे. दिनेश कार्तिक जर मॅच बघत असेल तर काय जबरदस्त, म्हणजे एका हातामध्ये लेदर बॉल क्रिकेटला आपण पाहतो की अगदी एज घेतली गेली आणि म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जसं आपण पाहतो तशी कॅच कलेक्ट केली गेली अवधूतने. जबरदस्त कॅच आणि त्यानंतर सेलिब्रेशन. थोडं मागे बसायचं आहे. सुरेश सरोज पूर्ण तिकडून उठा. सर्वांनी उठायचं प्लीज. ब्लॅक टी शर्ट थोडं मागे मित्र, कारण की बॉल अडवायला आलं तर ते थोडं जम्प करतात. प्लीज थोडं मागे या. बॅट टी आतमध्ये घ्या. थोडं तिकडून प्लीज थोडं सहकार्य करा. हे क्रुशल मॅच आहे. देवकरण परमार येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बोरिवलीचे युवा खेळाडू आहेत. विविध भागातून खेळाडू आलेत. मग विविध जिल्ह्यातून आले, तालुक्यातून आलेत. रत्नागिरीचा संघ आपण पाहिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, इकडे वसई, विरार, मीरा भाईंदर, अंधेरी, जोगेश्वरी. बॉलिंगसाठी माजी देत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दिवेश पारावे.
सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे, याचा विचार करून खेळावा लागेल. विकेट गेले देवकरण परमारला, आता मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. पण दिवेश पारावे स्माइल करत क्रिकेट खेळतात. क्रिकेट एन्जॉय केलं पाहिजे. जिंकणं हारणं होत असतं, बट लाईफमध्ये क्रिकेटने खूप सारे मित्र दिले. याच मैदानामध्ये अनेक ओळखी मिळाल्या. अंडरआर्म क्रिकेटचं देखील साम्राज्य मोठं आहे, मग ते मुंबईच्या कानाकोपऱ्यात पसरलंय. प्रत्येक स्टेशनला आपला क्रिकेटमुळे मित्र आहे. कुठे काय झालं की आपण लगेच क्रिकेटमुळे ऑफिसचं पण अगदी अनेक कॉन्टॅक्ट जुळले. कोणाला वॅकन्सीचा, तू कुठे जॉबला, तर मला मी पण, असं क्रिकेटने खूप कॉन्टॅक्ट दिले. त्यामुळे क्रिकेट, आपण दसरा दिवाळीला क्रिकेटची पूजा केली जाते, त्याच क्रिकेटने आपल्याला नवा रूपाला आणलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर माजी स्ट्राईक एंडला दिवेश पारावे. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला, जबरदस्त स्पिन केला होता बॉल माजिदने. अनुभवी खेळाडू आहेत, मॅच सोडणार नाहीयेत. मीरा भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत माजिद. अनुभव आहे त्यांच्याकडे. स्ट्रायकेटला देवकरण परमार, पोरुलीचा अजून एक युवा खेळाडू मागील 2-3 वर्ष चर्चेत राहिलाय. टर्फ क्रिकेटमध्ये देखील देवकरणची एक वेगळा क्रेज आपण पाहिला गेलाय. फिल्डिंग मध्ये थोडेफार बदल केले जात आहेत. अवधूत प्रेशर जरूर असणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल, फायनल, थर्ड प्लेस. या क्रीडा स्पर्धेसाठी या विभागाचे भाग्यविधाते महाराष्ट्र विधानसभा सदस्य, गेले 45 वर्ष विधानसभेवरती कार्य करणारे व्यक्तिमत्व माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब, एक विश्वविक्रमी आमदार. माजिद बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला बॅटर तर देवकरण. 6 ओव्हरची मॅच आहे, पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. या बॉलवर जोरात राखण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग. बॉलला वळण नाही दिलं, वेग जरूर होता आणि स्टंप टू स्टंप थोडा ऑफ स्टिंगला पिचिंग केली आणि बॉल अवधूतच्या हातमध्ये जाऊन विसावतो. येईल डॉट बॉल. प्रत्येक खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण टी शर्ट पाहतोय. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स, व्हाईट टी शर्ट्स, डबल बॉक्सचं क्रिकेट. या बॉलवर मात्र लावून अपेल. इट्स विकेट. माजिदचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. आणि लेग बिफोर विकेटची अपील केली गेली आहे. पाहू शकतो रिप्ले आपण. बॉल तर थोडा आतमध्ये आलाय, म्हणजे समोर मी पण बरोबर बसलोय, त्यामुळे बॅटिंग टीम चा रिव्ह्यू चेक केलं जाईल. बॉल आतमध्ये आलाय. कीपरला कॉन्फिडन्स होता आणि बॉलरला पण कॉन्फिडन्स होता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना. अवधूत आणि साहिलला थोडं 75% वाटतं की बॉल आतमध्ये आलाय, बट बघूयात आता आपण. चेक केलं जाईल. इट्स अ OUT, आउट. बॅटरला बाहेर जावं लागेल.
बॅटर आउट, बॅटरला बाहेर जावं लागेल. माजिदने एक जबरदस्त बीट केलं बॅटरला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर येतात अरुण चव्हाण, डोरा. जबरदस्त ओव्हर पाहिली गेली. माजिदने एक इकॉनॉमी बॉलिंग केली. नवीन बॅटर अरुण, बॅटिंग करावी लागेल. आता पार्टनरशिपची गरज आहे. दिवेशच्या सोबतीला कोणाला कोणाला उभं राहावं लागेल. पेशन्स लेवल आता खूप महत्वाची आहे. विघ्नेश शिंदे येतात बॉलिंगसाठी. वंश विघ्नार्था जोगेश्वरी. वंश हे मला असं वाटतं विघ्नेशच्याच मुलाचं नाव आहे आणि आज त्यांनी स्वतःच्याच मुलाचं नाव दिलंय टीमला. सो त्यांचा देखील संघ चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. खूप 2023ला देखील सेमीफायनल त्यांनी गाठली होती. स्ट्रायकरला दिवेश पारावे, बॉलिंगसाठी आपण पाहतो विघ्नेश शिंदे. 12 रन झाली धावफलकावरती. या बॉलवर सिंगल केलं गेलं हलक्यात आणि ढकललं तिकडे. जबरदस्त बॉलिंग केली ती मागील मॅच मध्ये विघ्नेश शिंदेने. आणि मित्रांनो 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे पहिल्या 3 ओव्हरचाच ऍव्हरेज धरला जाईल मॅच टाय झाली तर. याबरोबर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला गेला. माझी थोडे तिकडे स्किट झालेत. धडपड पाहायला मिळते. प्रेशर वेगळा राहिलाय. म्हणजे नक्कीच या ग्राउंडवरती खेळताना वेगळा प्रेशर राहिलाय. भल्या खेळाडूकडून चुकी होताना पाहायला मिळते. पण इकडे चुकी करून चालणार नाहीये. सेमीफायनलची मॅच आहे. कोण जिंकेली मॅच लक्ष सर्वांचं या क्रीडा स्पर्धेवरती आहे. मुंबईतील जिकडे जिकडे अंडरआर्म क्रिकेट पसरले तिकडे तिकडे सर्व म्हणजे ऑन ग्राउंड पण आलेत. काही खेळाडू, काही जण मोबाईलवर बघतात, काही मस्त घरी एसी मध्ये टीव्ही वरती बघतात. बट श्री सिद्धी सेवा मंडळाची क्रीडा स्पर्धा बघायची आहे. बॉलिंगसाठी आपण बोलतो विघ्नेश शिंदे, स्ट्रायकरला दिवेश पारावे. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. या बॉलवर समोर टॅप केला गेलाय. बॉल कव्हरला गॅप मध्ये ड्राव होतो. तिथे फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. गुड थ्रो. तद्वंत 2 रन कंप्लीट होतात. सुधीर तिकडे होते. पीक बॉलवरती गेले सुधीर. कॅरमला पण रिबाउंड मारतो तसा बॉल पण लागून बाउंड्रीला जाऊ शकते. त्यामुळे या ग्राउंडवर फिल्डिंग करताना पण देखील तुम्हाला डिफिकल्टीज जेव्हा बाउंड्री लाईनला तुम्ही इकडे फिल्डिंग करता. क्विक फिल्डर पाहिजे तुमच्याकडे. स्ट्रायकरला दिवेश. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा तिकडे कव्हरला ड्राईव्ह होईल. रन सिंगल मिळेल. स्कोर कार्ड 16 धावा झाल्या धावफलकावरती. रन झाले 16. विघ्नेश टेमन जबरदस्त बॉलिंग केली गेली आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये. प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट देखील त्याच्या अंगावरती आहे. स्ट्रायकरला अरुण चव्हाण आहेत. डोरा मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर आहेत. पण आता पेशन्स लेवल खूप महत्वाची आहे. प्रॉपर अंडरआर्म क्रिकेटचे स्ट्रोक खेळावे लागतील. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. सुशांत तिकडे पोहोचले. धावफलक पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल. एक एक रन, एक एक बॉल खूप महत्वाचा असणार आहे ग्राउंड वरती. 2025 43वे वर्ष आहे. मग अशी चव्हाण साहेब देखील या मॅचचा आनंद घेत होते. मुंबई पोलीस ते देखील म्हटले की मी स्वतःही क्रीडा स्पर्धा खेळलोय. खूप वर्षापासून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विघ्नेश, यावर देखील हलक्या हाताने लेकट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, फक्त दिशा दिली गेली आहे. धावफलक पुन्हा एकदा एकनी पुढे जाईल. एक बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. आमचे मित्र आणि या क्रीडा स्पर्धेसाठी गेले कित्येक वर्ष त्यांचं पण नातं राहिलं गेलं असे दर्शन शिरोडकर. बट तो डिसेंबर मध्ये बर्थडे असतो, पण आता तिथीप्रमाणे आपण इकडे साजरा करत होतो. खंबीरपणे उभे राहण्याबद्दल हार्दिक आभार आहे. आणि खास वैशिष्ट्य मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते दानशूर देणगीदार आणि दर्शनजी शिरोडकर मंडळाच्या मागे ठामपणे उभे राहणार आहेत. आणि मी आवर्जून सांगेल की भले ते दादरचे पण आता विक्रोळीकर आहेत आणि विक्रोळीवरून खास 3 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी इकडे उपस्थित राहतात. आणि बाबा फालुदाची फ्रँचायझी त्यांनी इकडे घेतली आहे. सो दर्शनजी आपला अगदी मनापासून आभार आहे. दरवर्षी आम्हाला मोलाचं योगदान असतं. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे दर्शनजी शिरोडकर. आणि ओव्हर 40चं क्रिकेट अजूनही ते विक्रोळीमध्ये खेळतात. मग सकाळी आम्ही अगदी दररोज बघतो त्यांना की अजूनही ते क्रिकेट खेळतात. आणि नुकतंच 20वी त्यांची अॅनिव्हर्सरी देखील झाली आहे. सो शिरोडकर साहेब आपणास खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला. बॉलिंगसाठी ब्रिजेश येत आहेत. जोगेश्वरीमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट आहे. या बॉलवर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर जबरदस्त पिचिंग करता येईल. डॉट बॉल. पॉवर प्लेला डॉट करून चालणार नाहीये. या ग्राउंडवर पॉवर प्लेलाच मॅचेस फिरताना पाहायला मिळाल्यात. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे सुशांत. स्ट्राईक एंडला पाहिलं तर दिवेश. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ब्रिजेश. ब्रिजेश दिवेश दिवेश ब्रिजेश. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला आणि तिकडे लाऊड अपील. बट अवधूतनी स्माईल केली. हा भाऊ काय. आणि अपील असती तर भाऊ असा नसता आला. भाऊची वेगळीच अपील असती. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टिकच्या इकडे व्हाईट बॉल. धाव फलक एक्स्ट्रा रन्स ते मात्र तिकडे पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 22 रन्स आले धाव फलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर निर्णायक आहे. दिवेशला पण माहिती आहे की थोडा पॉवर प्ले विधावा लागेल, चान्स घ्यावा लागेल. भारतीय संघ पण जबरदस्त कामगिरी करतोय. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेले. जबरदस्त गॅप शोधण्याचा यशस्वी करतात दिवेश पारावेच्या बॅटमधून. कडकडीत येते बाउंड्री. 4 रन. दिवेशची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. मग अंडरआर्म ओपन असू दे, सर्कल बाउंड्री असू दे, सी बाउंड्री असू दे. जयप्रभू चषकामध्ये पण जबरदस्त खेळ केला होता. मग 1-4चं क्रिकेट असू दे, नेहमीच बॅटिंग सारखी पाहण्यासारखी राहिली. पडद्या बॉक्सचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. सव्वीस रन झाले धाव फलकावरती. पुन्हा एकदा ब्रिजेश स्ट्राईकरला दिवेश पारावे. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. पण आदित्य पवार भाऊ आहेत.
भाऊ काय नाही, भाऊ डेंजर आहे. भाऊ कुठलाही बॉल अडवू शकतो. आयडेक्स आणि झेंडूबामची ऍड करतोय भाऊ. बाउंड्री आल्यानंतर इथे मात्र तिकडे एक सिंगल रन तिकडे मिळतीये. पुण्याच्या दिवेश स्ट्रायकेंडला जबरदस्त बॅटिंग केली. विकेट जात असताना देखील दिवेशने इनिंग सांभाळली आहे. या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पिचिंग केली गेली. व्हाईट बॉल. 28 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय बट अक्षय मेस्त्री तिकडे होते. जबरदस्त फिल्डिंग केली गेली अक्षय मेस्त्री. वेल स्टॉप. काय बॉल अडवला गेला अक्षय मेस्त्रीने. जवळपास 3 रन्स तिकडे वाचवले. येईल डॉट बॉल मध्ये 4 रन्स तिकडे वाचवले गेले. जबरदस्त ड्राईव्ह केला होता पण अक्षयला माहिती आहे प्रॉपर तिकडे बॉडी स्ट्रेस केली आणि बॉल अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स पाहिले गेले अक्षय मेस्त्रीचे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे ग्राउंडवर आणि धावफलक आता मात्र स्थिर होत आहे. 28. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 28 रन झाले धावफलकावरती. आणि या इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचा. आपला टॉस केला जाईल. ग्राउंडच्या आतमध्ये तो टॉस केला जाईल. एका साईडला आपण पाहिलं तर टीम अधीरा सत्यविनायक कामोटे आणि एका साईडला रॉयल चेंबूर. जबरदस्त मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. दुसरी सेमीफायनल. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा 5वी घेऊन पुन्हा एकदा माझीच्या हातावर जबाबदारी दिली आहे. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन. शेवटच्या ओव्हरचा अजूनही पॉवर प्ले बाकी आहे. श्री साई स्पोर्ट्स आपण पाहू शकतो ऑलरेडी स्क्रीनवरती. आणि सुधांशू स्पोर्ट्स त्यानंतर आमचे संपूर्ण बॅनर ज्यांनी डिझाईन केलेत. डिझाईन फॅक्टरी खूप चांगलं त्यांनी जे बॅनर डिझाईन मग बघायला पण ग्राउंडवरती आल्या असं वाटतं की कुठल्या इव्हेंट्समध्ये आलो आहे. आणि प्रॉपर जे डिझाईन केलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर माजिद. स्ट्रायकेनला बॅटर अरुण चव्हाण. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र तिकडे 1 रन तिकडे मिळतीये. 5वी ओव्हर चालू आहे. 1,25,000चा मानकरी कोण ठरेल. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक 25,000 रुपये. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की टायटल जिंकावं. बॉलिंगसाठी माजी स्ट्रायकरला दिवेश. या बॉलवर देखील अगदी मनगटाचा वापर केला गेलाय. जबरदस्त टायमिंग करत असताना फक्त फ्लिक केला गेला. नेत्रदीपक फटका पाहिला गेला दिवेशच्या बॅटमधून. प्रॉपर टायमिंग करत असताना स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 30 रन झाले धावफलकावरती. या ग्राउंडवर कबड्डीचं देखील एक भलं मोठं आयोजन असतं. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई विविध भागातून कबड्डीचे देखील संघ. बस साऊथ मुंबईला कबड्डी व्यावसायिक तेही देखील खूप मोठा क्रेज आहे इकडे. आता मात्र मध्य मुंबई असे ग्रुप झाले. तर पहिले मुंबई शहर आणि उपनगर होते पण आता 4 टीम इकडून देखील पाहिल्या गेल्या कबड्डीच्या. अनेक नामवंत संघ देखील इकडून पाहिले गेले. मग बंड्या मारुती, अंकुर खूप मोठमोठे संघ कबड्डीचे व्यावसायिक गटामध्ये. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर आतापर्यंत 31 रन झाले धावफलकावरती.
बॉलिंगसाठी आपण पाहता माजी स्ट्रायकरला दिवेश. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय, जम्प केला गेला, पण तिकडे जबरदस्त फिल्डिंग, पण 4 रन मिळतील. एफर्ट्स दिले, बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाय शैलेश पाटील आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं पण स्वागत आहे. आणि आज त्यांच्यासह देखील ही क्रीडा स्पर्धा आपण युट्यूबला पाहू शकतो. त्यांची संपूर्ण टीम. आणि एकाच इनिंग मध्ये दिवेशने मात्र जबरदस्त 3 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिले गेले. म्हणजे अजून शेवटची पॉवर प्ले बाकी आहे. बट क्रिकेटला 2 बाजू आहेत, 2 डाव आहेत. एक डाव सावरला तर दुसरा डाव पण बघायला मजा येईल. वंश विघ्नार्थ पण मॅच सोडणार नाहीये जोगेश्वरीचा संघ. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर माझे डबल बॉक्स ऑन असताना बाउंड्री येणं या ग्राउंडवर क्वचित पाहायला मिळतं. त्यामुळे देखील समोर टॅप केला गेला. पुन्हा एकदा मात्र डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल जाणार नाहीये, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. सर्वात बॉल आतमध्ये येईल, बट दिवेश पारावे जबरदस्त बॅटिंग, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. टेक्निकली बॅटिंग पाहायला मिळते दिवेशच्या माध्यमातून. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. काय बॅटिंग केली गेली दिवेश. अठरा चेंडू मध्ये 28 धावांवर बॅटिंग करतात दिवेश पारावेसाठी एकदा जबरदस्त डाळ्या वाजवतात. खूप चांगली कामगिरी करत असताना एक महत्वाच्या मॅच मध्ये मस्त इनिंग बिल्डअप करतात. आणि शैलेशजी पाटील आपलं पण स्वागत आहे श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाय. शैलेशजी पाटील असं वाटलं दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला आलेत, सो आज कुर्ता वगैरे घालून आलेत. आणि म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळी आहे, क्रिकेटची दिवाळी आहे. श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाय. आणि गेले कित्येक वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा पण एक मोलाचा वाटा राहिला गेला आहे. आणि एक मोठी क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पण पाहायला मिळणार आहे येणाऱ्या हंगामामध्ये श्री साई स्पोर्टच्या माध्यमातून. आणि या बॉलवर विकेट येते, बट मित्रांनो दिवेशची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवायचं. जबरदस्त बॅटिंग दिवेश पारावे. म्हणजे बॉलर्स पण त्याला अप्रिशिएट करतात. शैलेश पाटील नक्कीच या ग्राउंडवरती तेही देखील अनेक वर्ष या ग्राउंडवरती त्यांचं एक वेगळं नातं राहिलं गेलंय. आज 4 कॅमेऱ्यांसह युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आणि सर्वात आज म्हणजे नक्कीच एक मोठी क्रीडा स्पर्धा श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तब्बल 3 लाखाचा प्रथम क्रमांक असणार आहे आणि तृतीय क्रमांक जर पाहिलं तर 1.5 लाखाचा असणार आहे. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक असणार आहे. ही क्रीडा स्पर्धा येणाऱ्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळेल श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. अंडरआर्म क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. 3 लाखाचा प्रथम क्रमांक, तृतीय क्रमांक 1.5 लाख रुपये आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक येणाऱ्या कालावधीमध्ये ही क्रीडा स्पर्धा आपल्या मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या भेटीला पाहायला मिळेल. आणि त्यात ऑल ओव्हर महाराष्ट्राचे प्लेयर्स पाहायला मिळतील. मग रत्नागिरी, मालवण, विविध जिल्ह्यातून तालुक्यातून खेळाडू इकडे येताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आदित्य पवार. शेवटची ओव्हर पॉवर प्लेची. या बॉलवर समोर खेळले गेले, पहिल्याच बॉलवर स्वागत केले. डेंजर डोरा ऑन फायर. फायर नाही, वाइल्ड फायर आहे. नो बॉल आणि 4 रन. 4 से करेंगे सबका स्वागत.
जबरदस्त मॅच पाहायला मिळते. स्कोर जर पाहिलं तर तब्बल 45 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटची ओव्हर अजूनही बाकी आहे. पहिला बॉल नो आलाय. मला असं वाटतं फ्री हिटचा आता चान्स असणार आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन. बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. पहिली सेमीफायनल ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नार्था जोगेश्वरी. दोन्ही वेस्टर्नचे संघ आहेत. वेस्टर्नच्या स्टेशनच्या नावाने मात्र बोलबाला करतात. या बॉलवर इनसाइड आउट आणि फटका फसलाय. ठरवून खेळले बट फ्री हिट आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. अरुणला माहिती आहे की मॅच मध्ये आपण आलोय, पण आता इनिंग पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. टीमला काय गरजेचं आहे, 50-55 रन्स पर्यंत घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले बट काय बॉल अडवला गेलाय. फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त फिल्डिंग विघ्नेश शिंदे. काय फिल्डिंग करतोय विघ्नेश. मगाशी इकडे अक्षय मिश्रीने जसा बॉल अडवला तसाच मात्र विघ्नेशने पण इकडे अडवलाय. धावची चरमध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर सनी येतात कुर्ल्याचे आणि 1 to 4चं क्रिकेट खूप चांगलं खेळतात. त्यामुळे सनीला मात्र ही इनिंग खेळणं गरजेचं असणार आहे. याबरोबर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. साहिलने जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. विघ्नेशने एवढा कॉन्फिडन्स वाढवला फिल्डरचा की सर्व आता मात्र चांगली फिल्डिंग करायला लागली आज. आणि आज विघ्नेशची मला असं वाटतं अॅनिव्हर्सरी पण आहे आणि आज मग पार्टी असणार आहे. सो अगोदर प्लेअर ऑफ द मॅचचा पण अवॉर्ड घेतलाय. जबरदस्त खेळ करतात टीम वंश विघ्नार्था जोगेश्वरी. स्ट्राईकला अमन आहेत. सिंगल डबल पण खूप महत्वाचे आहेत. हाही खेळाडू स्टेशन वाईज फॉर्मॅट मधून देखील खूप चांगली कामगिरी करत असताना खुल्या गटामध्ये पाहिले गेले. कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि बॉल भिंगरी घेतली गेली. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे बट बघता बघता 3 रन कंप्लीट केले गेलेत. अमन आणि सनी अजून 4थ्या रनचा अजून प्रयत्न करतोय. मग सनी, किसन, अरुण, इनामिना टिका हे असे प्लेयर्स पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. नेहमी कुर्ला परिसरातून हे देखील खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. मग फिल्डिंग, बॅटिंग. या बॉलवर देखील समोर खेळले गेले नॉन स्ट्राईक एंडला आणि बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 52 झालाय आणि 53चं टार्गेट आहे ना. विहान महेश मोरे आमच्या मंडळाचे हितचिंतक आणि मग 43वं वर्ष आहे. अजून 50 वर्षांनी ते पण अंपायरिंग करतील. चला दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस केला जाईल. 36 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण यायचं आहे.
आपण यायचं आहे आणि एक महत्वाच्या मॅचचा आपण इथे टॉस करत आहोत. एक महत्वाच्या मॅचचा टॉस एका साईडला आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर आणि एका साईडला अधिरा सत्यविनायक कामोटे, घनश्याम शिंदे एका साईडला आकाश गुराव, दर्शनजी शिरोडकर देखील आपल्यासोबत जॉईन होते आणि पद्मनाभ बाबू सर अंपायर्स आणि शैलेशजी पाटील. एक महत्वाच्या मॅचचा टॉस का बॉस काटा घनश्याम सेमीफायनल मॅच आहे आणि 6 ओव्हरची मॅच आहे. महत्वाचा निर्णय असेल, टॉस जिंकून काय कराल? आम्ही फिल्डिंग करू. क्या बात आहे, फिल्डिंग. आणि म्हणजे मगाच्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग केली, पण फिल्डिंग किती कमी रन्स पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? जेवढे कमी होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करू, कारण की सेमीफायनल मोठ्या टुर्नामेंटची आणि तो प्रेशर गेम आहे, तर जेवढे रन कमी करण्याला येतील तेवढ्या म्हणजे कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि मागील 4-5 वर्षामध्ये अधिरा सत्यविनायक कामोटे जो याच मला असं वाटतं टुर्नामेंट पासून त्यांचा मोलबाला राहिलाय, तर नक्कीच आज त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना त्या टीम विषयी जरूर ऐकेल. नक्कीच. अधिरा सत्यविनायक कामोटे म्हणजे स्टार्टिंगला सत्यविनायक कामोटे, त्यानंतर अधिरा सत्यविनायक कामोटे, अगोदर धनंजय आणि सुशांतने बिल्डअप केली, त्यालाच पुढे घेऊन आज बल्ली पुढे वरती चाललाय, त्याला सपोर्ट सतीश आहे, त्याच्यामुळे की त्यांचा जो ग्राफ आहे दिवसेंदिवस वाढत चाललाय. आणि मी सुद्धा एक सीझन त्यांच्यामध्ये खेळलोय. होपसो म्हणजे खूप चांगलं कॉम्बिनेशन, सगळे प्लेयर्स चांगले आहेत, बल्ली टीमला चांगल्या प्रकारे लीड करतोय आणि पुढे घेऊन चाललाय, त्याचं समाधान आहे. असंच प्रत्येकाने आपापल्या टीमला पुढे घेऊन जावं. ओव्हरऑल त्यांचा परफॉर्मन्स म्हणजे की इकडे चांगलाच आहे. होपसो आता पुढे बघूया मॅचमध्ये. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. आकाश, मगाशी पहिली मॅच बॅटिंग करत असताना तुम्ही 50+ रन्स केल्या. 6 ओव्हरची मॅच आहे, समोर पण तगडा संघ आहे, किती रन्स करण्याचा प्रयत्न कराल? 6 ओव्हरमध्ये 40+ करायचा प्रयत्न करू, कारण की 6 ओव्हरची माझे पॉवर प्ले आहे, म्हणून 40+ करायला बघू, कारण की पहिल्या पॉवर प्ले काय पण होऊ शकतं, कारण की दोन्ही साईडला हे आहे, म्हणून बोल. नक्कीच. आणि समोर पण तगडा संघ आहे, रॉयल चेंबूर, सचिन राणे आहेत, घनश्याम सिद्ध, अनुभवी प्लेयर्स आहेत, तर त्या टीमला बघूनच अनेक प्लेयर्स सल्फा, रॉयल अशा अनेक टीम्स इकडून पाहिले गेले, तर त्या अगेन्स्ट खेळत असताना त्या टीमविषयी जरूर ऐकेल. मागच्या वेळी पण आमची फायनल मॅच झालेली सिद्धिबेगला, जेव्हा आम्ही फायनल मारलेली, चांगली मॅच झालेली आणि ही पण मॅच चांगली होईल आणि दोन्ही पण आम्ही संघ चांगले आहेत, तर मजा येईल खेळायला. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा आकाश आणि घनश्याम, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, एक जबरदस्त मॅच आहे, दुसरी सेमीफायनल. एका साईडला आपण पाहिलं तर अधिरा सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर यानंतरची पाहणार आहोत. बट अजून एक आता एक महत्वाची चालू आहे, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. वंश विघ्नार्ता जोगेश्वरी या संघाला 36 बॉलमध्ये दुसरा डाव आपण पाहणार आहोत. धन्यवाद. वेळेत मॅच दिसणे जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांचं टार्गेट आहे. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जबरदस्त मॅच आहे. यस, पॉवर प्ले, लेट्स प्ले. बॉलिंग साठी मतांग आणि स्ट्राईक एंडला आदित्य.
पवार. भाऊ नॉन स्ट्रायकिंगला साहिल आचरेकर रेडी टू फाईट. 52 धावांचा पाठलाग करायचा त्या 3 ओव्हर पॉवर प्ले. हाही सामना रंगताना पाहायला मिळेल का? स्ट्रायकिंगला आदित्य पवार एक जबरदस्त कामगिरी केली सर्व मॅच मध्ये. पाहुणे पहिलाच बॉल फुटवर्क दाखवलं होतं बट तिकडे मतांगने बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल. भव्य दिव्य असं आयोजन श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर. या बॉलवर टॅप केले गेले. आदित्य पवारचा ठाण्याचा दणका देऊन टाकला पहिल्याच बॉलवर. टी फॉर ठाणे आणि टी फॉर टॅप. रन मिळतील 4. प्रत्युत्तर दिलंय पहिल्याच ओव्हर मध्ये. बॉईट आल्यानंतर एक चौकार येतोय. पण ठाण्यात बहुतेक खेळाडू असे टॅप खेळतात की टॅपचा बाळकडू तिकडे नक्कीच पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग करतात आदित्य पवार. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. क्या बात आहे आदित्य पवार. पवार की पॉवर. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 रन. जबरदस्त बॅटिंग करत असताना आदित्य पवार. भाऊ कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर फसेल का? सर्वांचं लक्ष आहे सिद्धी पॅकर. पहिली सेमीफायनल रंगताना पाहायला मिळतेय. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडा फटका फसला गेला. सनी तिकडे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मतांग स्ट्रायकेटला आदित्य पवार. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. एका साईडला ओंकार मालाड, एका साईडला वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. निमित्त आहे दादर शिंदेवाडी श्री सिद्धी सेवा मंडळ. या बॉलवर वळण देण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल. धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. असून 42 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. त्रेचाळीस धावांची गरज आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. मॅच हळूहळू क्लोज येताना पाहायला मिळतीये. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. थोडी मात्र मॅच थांबवण्यात आली आहे कारण की कुठे ना कुठेतरी टीम मीटिंग झाली पाहिजे. ज्या फ्लो मध्ये रन चालले ते थांबवणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 11 धावा झाल्यात धावफलकावर. पहिलीच ओव्हर चालू आहे. 2 बाउंड्री झाल्यात. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चालली हळूहळू. या क्रीडा स्पर्धेवरती एक वेगळं प्रेम राहिलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं 43वं वर्ष आणि दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचा एक क्रेज उत्तर प्रगती करत चाललाय. स्ट्रायकेटला आदित्य पवार. भाऊ बॉलिंगसाठी मतांग सारंग. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅटरला बीट केलं. मागे कीपरला पण बीट केलं. 22च्या रूपमध्ये सिंगल रन मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये पारडं जड आहे. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी संघाने तसं प्रत्युत्तर दिलंय. पहिली सेमीफायनल चालू आहे. श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर मुंबई. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकेटला चान्स होता. डायरेक्ट हिट झाला असता तर चान्सेस होते. दिवेश स्वतःवर थोडे नाराज असतील की त्याला बॉल कलेक्ट करताना लगेच थ्रो करणं थोडं कठीण होतं. बट गुड एफर्ट्स दिवेश. खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 13 रन झालेत आणि अजूनही 40 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला साहिल आचरेकर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मतांग.
याबरोबर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. साहिलने कॉल दिला आणि तिकडे बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झाले तर 13 धावा झाल्यात धावफलकावरती. 30 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सामना अजूनही संपलेला नाहीये. दोन्ही टीमच्या मात्र ही मॅच बॅलन्स आहे. सर्वांना वाटलं की मॅच थोडीफार मात्र कठीण जाईल, बट जी आदित्य पवारने स्टार्ट दिली आहे, पॉवरफुल स्टार्ट दिली पवारने. थोडं स्पीडअप करायचं आहे. ओमकार मालाड संघ आदरणीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचा आपण बॅनर पाहू शकतो. आणि या विभागाचे कार्यसम्राट आमदार, कार्यतत्पर, कार्यशील, लगातार 9 वेळा विधानसभेमध्ये आपण पाहिलं तर आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. ओनली के बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण यादववर मात्र जबाबदारी दिली गेली आहे. पहिल्या सेमीफायनलचा सर्वजण आनंद घेतात. व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर, सर्व मंडळाचे पदाधिकारी, 43 वर्ष ज्यांनी क्रिकेट जपलं, आता यंग प्लेयर्स पण म्हणजे पदाधिकारी पण जॉईन होत आहेत. आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. ती 40 आणि 40 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. 30 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला आदित्य पवारने. पहिलाच बॉल हवेत खेळले गेलेत गॅपमध्ये. तिकडे जबरदस्त थ्रो केला गेला दिवेशने. गुड थ्रो. नॉन स्ट्राइक एंडला जर डायरेक्ट हिट लागला चान्सेस होते. पहिल्या बॉलवर तर सिंगल आले. साहिल आचरेकरला देखील चान्स घ्यावा लागेल. एक सेन्सिबल बॅटर आहेत, त्यांच्याकडे पण क्षमता आहे. म्हणजे जशी पहिल्या इनिंगमध्ये दिवेशने बॅटिंग केली तशी आता मात्र साहिलकडून अपेक्षा असणार आहे. चांगलं क्रिकेट खेळलेत, अनुभव आहे त्यांच्याकडे. स्ट्राइक एंडला साहिल आचरेकर. व्यावसायिक गटात देखील खूप वर्ष त्यांना क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय. वंश विघ्नात जोगेश्वरीचे खेळाडू आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला गेलाय. नॉन स्ट्राइक एंडला एक सिंगल रन मिळेल. स्ट्राइक एंडला आपण पाहता आदित्य पवार, बॉलिंगसाठी अरुण. याबरोबर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे तिकडे. आणि ही पॉवर प्लेची ओव्हर कुठे ना कुठेतरी शांततेला पाहायला मिळते. फायदा उचलावा लागेल, चान्स घ्यावा लागेल. आदित्य पवारला येईल डॉट बॉल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल.
धावफलक थोडं शांत होताना पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. गुड बॉलिंग अरुण. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. फिल्डिंग मध्ये लेफ्टी राईटी असल्यामुळे प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलं तर चेंजेस होताना पाहायला मिळतात. मॅच मध्ये थोडी पात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. 53 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता वंश विघ्नाथ जोगेश्वरी. या बॉलवर अवैध खेळले गेले. मैदान सोडावं लागेल. साहिल आसरेकरची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. नवीन बॅटर आपण पाहतो अक्षय मिस्त्री त्यात भांडुपचे. पुढे मॅच घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो अरुण. पहिलाच बॉल मात्र इकडे समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलक्या हाताने मात्र रन्स इकडे सिंगल मिळेल. धावफलक 17 रन झाले धावफलकावरती. जबरदस्त बॉलिंग केली अरुणने. पॉवर प्लेची ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आहे आणि शांत ओव्हर आली आहे. फक्त आणि फक्त 4 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहतो 24 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 24 बॉल 36. चेंडू 36 धावांची गरज आहे. विदाऊट जेव्हा पॉवर डबल बॉक्स ऑन होता तेव्हा 2 बाउंड्री झाल्या दिवेश. त्या 2 बाउंड्रीज मात्र मॅच मध्ये कमबॅक करून गेलं टीम ओमकार मलाडसाठी. त्यामुळे ग्राफ 16 वरती जाताना पाहिला गेला. बट तशात 2 बाउंड्री आता मात्र अक्षय मिस्त्रीला पण शोधावे लागतील. अनुभव आहे त्यांच्याकडे. त्याच्यासोबत आहेत आदित्य पवार भाऊ. थोडं स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घेऊ नका मित्रांनो, नाहीतर प्लेयर आतमध्ये घेतलं जाईल. सुरेश सरोज इसके ऊपर ध्यान देना जरूरी है. एज अ कैप्टन आपको यहाँ पर ध्यान देना जरूरी है. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश रन चालू ठेवणं गरजेचं असणार आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 18 धावा झाल्या धावफलकावर. 53 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला आदित्य पवार भाऊ. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता तिकडे आणि आदित्य पवारचा आज लक पण त्याच्यासोबत आहे. धावफलक पुन्हा एकदा तिकडे सिंगलने पुढे जाईल. सुरेश सरोजने थ्रो केला होता बट कलेक्ट करण्यामध्ये थोडा मात्र कमतरता पाहायला मिळाली.
22 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला अक्षय मेस्त्री. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अरुण चव्हाणने एक जबरदस्त कॅच पकडली तिकडे. बॅटर आउट. अक्षयला बाहेर जावं लागेल. विथ द स्पिन प्रॉपर टायमिंग केलं होतं, बट अरुणची नजर तिकडे होती. जबरदस्त कॅच पकडत असताना पाहिलं गेलं. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून हलकासा बॉल स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला. विथ द स्पिन चांगलं फुटवर्क होतं, बट तिकडे अरुणने इझी कॅच पकडली गेली आहे. गुड कॅच. नवीन बॅटर सुशांत देतात. थोडीफार मॅच मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. वंश विघ्नार्थ जोगेश्वरी. एक पॉवर प्ले थोडा शांत आला. फक्त 4 रनची ओव्हर जी अरुणने हाताळली, त्यामुळे मॅचमध्ये कमबॅक केलं टीम ओंकार मालाड संघाने. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट दिली होती. सुशांतने आदित्य पवारला आता इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याची गरज असणार आहे आणि मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. लास्टला 6 बॉल 10, 6 बॉल 11 वगैरे जरी आली शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच रंगताना पाहायला मिळेल का? बट त्यासाठी पार्टनरशिपची गरज आहे आता. त्या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळतीये. या बॉलवर देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. अरुणची तिकडे जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. लाऊड अपील केलं, चेक केलं जाईल. बॅट एजचं चेक केलं जाईल. इट्स नॉट आउट. डॉट बॉल असणार आहे. थोडीफार मात्र मॅच शांत होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 20 धावा झाले धाव फलकावरती. एका दुसरी बाउंड्री विदाउट पॉवर प्ले आली पाहिजे तर मॅच मध्ये थोडे मात्र कमबॅक करू शकते टीम वंश विघ्नार्था. नाहीतर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मग नंतर थोडे कष्ट आहेत. त्याबरोबर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. आदित्य तिकडे मात्र सिंगल रन होईल. बघता बघता आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झाल्याने स्कोर कार्ड जर पाहिलं तर 21 रन झाले. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 18 बॉल 32 करायचे आहेत.
बॉलिंगसाठी सागर शिंदे येत आहेत. स्ट्राईक एंडला सुशांत. पहिला बॉल रिव्हर्स खेळले गेले, टायमिंग चुकला आणि पहिल्याच बॉलवर येते विकेट. बॅटर आउट. सुशांतला बाहेर जावं लागेल. ठरवून खेळले थोडे आणि बॅटची टॉप एज घेतली गेली, मैदानाच्या बाहेर जावं लागतं सुशांतला बॉक्स आउटच्या रूपामध्ये. सागर शिंदे जबरदस्त ऍक्शन आहे त्यांची आणि नवीन बॅटर येतात सुधीर. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, प्रत्येक ओव्हर आणि बॉल नंतर टाइम नका घेऊ प्लीज. थोडं वेळेची मर्यादा आपली. बॅटिंगसाठी सुधीर येतात, त्याच्या सोबतीला आदित्य पवार आहेत. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचे धावफलक पुढे जाईल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे सुधीरला, मात्र थोडाला स्वतःला इकडे प्रूफ करणं गरजेचं आहे. पार्ले परिसरातील खेळाडू आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे विकेट आणि मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक आलेल्या विकेट मात्र वंश विघ्नाथ जोगेश्वरी संघाला मैदानातून थोडं या मॅच मधून बॅकफुटला घेऊन जाईल. अवधूतला आता बॅटिंग करावी लागेल. नवीन बॅटर अवधूत येत आहेत. सुधीर थोडे डबल माइंड झाले, स्वीप खेळायचा होता बट त्यानंतर मतांगने बॉल कलेक्ट केला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. नवीन बॅटर अवधूत. यावर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलकी हाताने लेग कट खेळले गेले, तिकडे रन्स मात्र सिंगल मिळेल. शांत क्रिकेट थोडं चालू आहे कारण की विकेट गेल्यानंतर वंश विघ्नाथ संघ थोडी बॅकफुटला गेली आहे. स्ट्राईक एंडला अवधूत, बॉलिंगसाठी सागर शिंदे. यावर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफ स्विचच्या खूपच बाहेर पिचिंग केली गेली. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. मॅच मध्ये कमबॅक करेल का टीम वंश विघ्नाथ जोगेश्वरी? स्कोर कार्ड जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 25 रन झालेत. या बॉल देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने अवधूतची एक जबरदस्त बॅटिंग पाहिली गेली आहे. एक रन त्याला माहिती आहे खूप महत्वाचे. 26 धावा झाले धावफलकावरती. 27 धावांची अजूनही मॅचला जिंकण्याकरिता गरज आहे. त्या बॉल देखील हलक्या हाताने पुन्हा एकदा ढकललं गेलं. तिकडे 1 रन मिळेल. अवधूतला माहिती आहे की लास्टच्या 2 ओव्हरमध्ये आपण चान्स घेऊ शकतो पण इकडे एक्स्ट्रा आलेत त्यामुळे ही ओव्हर सिंगल डबलने पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 रन झालेत. यावर देखील अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. तिकडे प्रॉपर टायमिंग केलं गेलं अवधूतने. सिंगल रन मिळेल. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ देखील संपुष्टात आला इकडे आणि 28 रन झाले धावफलकावर. 12 चेंडू जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. 12 बॉल 25 ही ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. त्यानंतर शेवटची ओव्हर पॉवर प्ले आहे त्यामुळे त्याचा देखील फायदा उचलावा लागेल. बट ह्या ओव्हरमध्ये एखाद दुसरी बाउंड्री येणं गरजेसाठी वंश विघ्नाथ जोगेश्वरी संघासाठी नाहीतर थोडं कठीण झालंय. आपण प्रेक्षक देखील पाहू शकतो अगदी विविध भागातून आज या मॅचचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. बाल्कनीमध्ये बसून मस्त मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे.
विविध भागातून खेळाडू वर्ग आलेत. श्री सिद्धी सेवा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन आणि प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी आपल्याला पाहायला मिळतीये. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड अवधूत. या बॉलवर हलक्यात ढकलला गेला नॉन स्ट्राईक एंडला. तिकडे डायरेक्ट हिट आणि बॅटर आउट. अवधूतला पण बाहेर जावं लागेल. पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग केली दिवेशने जबरदस्त बॅटिंग केली. 28 धावांची एक जबरदस्त इनिंग. नवीन बॅटर विघ्नेश शिंदे येत आहेत. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले मात्र तिकडे स्कोर सिंगलने पुढे जाईल. शांत मॅच होते पाहायला मिळेल कारण की विकेट गेले. वंश विघ्नाचा संघ थोडा बॅकफुटला गेला या मॅच मध्ये. या बॉलवर टॅप केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का बट तिकडे दिवेश आले. एकच सिंगल रन मिळेल. विघ्नेशने प्रॉपर टायमिंग केलं गेलं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. 23 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. अरुणचा परफेक्ट बॉल. बॅटर आउट. यष्टा उद्दिष्ट केला गेलाय. बॉल ऑफ द मॅच. काय पिचिंग केली गेली आहे. काय बॉलला वळवलं गेलं. वाईट जज करण्याच्या नादामध्ये मात्र अरुणने जबरदस्त बॉल पाहिला गेला. बॅटर आउट. नवीन बॅटर ब्रिजेश येत आहेत. स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला. मतांग थोडे तिकडे फंबल झाले. रन सिंगल. स्ट्राईकला विघ्नेश शिंदे. या बॉल देखील एक रन मिळाले. शेवटचे 6 चेंडू जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. 6 बॉल 21 आणि ही ओव्हर मला असं वाटतं पॉवर प्ले असणार आहे. त्यामुळे आता इकडे विघ्नेशला बॅटिंग करावी लागेल. 6 बॉल 21 करायचे आहेत. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. मोठे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये वंश विघ्नात पण कमबॅक करेल. या बॉलवर कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मॅच मधून आता मात्र थोडं बॅकफुटला जाताना पाहायला मिळते वंश विघ्नाथ जोगेश्वरी. यानंतर एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. टीम एका साईडला अधिरा सत्यविनायक कामोटे आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर. मॅच मध्ये आता जवळपास औपचारिकता बाकी आहे. कमबॅक करत असताना ओंकारमाला टीमने जबरदस्त खेळी केली. आदित्य पवारने स्टार्ट चांगला दिला होता बट त्यानंतर कुठे ना कुठेतरी बॅकफुटला गेली टीम वंश विघ्नाथ जोगेश्वरी. सातत्य ह्या शब्दाने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही सातत्य टिकवणं गरजेचं आहे. या बॉलवर 6. 3 दिवसातील मला असं वाटतं हा हायेस्ट 6 आहे.
नवीन बॅटर माजिद आणि औपचारिकता शिल्लक आहे. फायनलचं तिकीट वर हळूहळू नाव कोरत असताना टीम ओमकार मालाड. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. दिवेशने एक जबरदस्त खेळ केलाय इनिंग मध्ये. जबरदस्त मात्र आतमध्ये आणलाय बॉल आणि आता श्री सिद्धी सेवा मंडळाची एक मानाची क्रीडा स्पर्धा मेगा फायनल मध्ये जात असताना ओमकार मालाड. माजिद भाई स्टम्प का इंश्योरेंस नहीं है. ओके लेट्स प्ले आणि मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय टीम ओमकार मालाड. 2025-43 व पर्व पहिला संघ क्वालिफाय होतो मेगा फायनल मध्ये. ओमकार मालाड संघ अभिनंदन. वेल प्लेड टीम दिवेश आणि त्याची संपूर्ण टीम. सुरेश सरोज, मतांग सारंग, अरुण देवकरण जबरदस्त खेळ केला सर्व प्लेयर्सने. सागर, अमान सर्व खेळाडूंनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि आता मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचते ओमकार मालाड. आणि सन्मान घेण्यासाठी यायचे आपण वंश विघ्नाथ जोगेश्वरी हाडलक. सन्मान केला जाईल. सर्वप्रथम विघ्नेश आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. वंश विघ्नाथ जोगेश्वरी संघाचा मात्र इकडे सन्मान केला जाईल. आणि ही सेमीफायनल झाली की थर्ड प्लेसचा सामना असणार याची नोंद घ्या. वंश विघ्नाथ संघाचा मात्र इकडे सन्मान केला जाईल. जबरदस्त खेळ करत असताना वाईल्ड कार्ड एंट्री घेतली गेली आणि सेमीफायनल संघ मात्र इकडे पराभूत झाले. उदयदादा यांच्या हातातून मात्र हा सन्मान चिन्हाचा सन्मान चिन्ह मात्र इकडे अवधूत. वेल प्लेड हाडलक. जबरदस्त खेळ केला वंश विघ्नार्था. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जबरदस्त कामगिरी केली दिवेश पारावे. अफलातून बॅटिंग करत असताना 28 धावांची एक लक्षात राहणारी खेळी दिवेश पारावे. 4-4 मारत असताना 28 धावांची एक धुवाधार इनिंग आणि 3 विकेट मिळवले गेले दिवेश पारावे. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. जबरदस्त कामगिरी करत असताना दिवेश. आकर्षक अशी टी शर्ट दिली जाते आणि 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिवेशने पण मिळवलाय. जबरदस्त कामगिरी करत असताना दिवेशला हा पुरस्कार दिला जातोय. सो वेल प्लेड. आणि यानंतर दुसऱ्या सेमीफायनलकडे आपण वळत आहोत. लगेचच एका साईडला अधीर सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. रॉयल चेंबूर संघाने टॉस जिंकून पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले अधीर सत्यविनायक कामोडे. एक बेस्ट मॅच पाहायला मिळेल. लगेच जशी मॅच सुरुवात होईल तशी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र विशाल जावेरी जॉईन होतील. धन्यवाद.